हरे जय जय राम कृष्ण
सेवेसाठी घेतलेला अभंग जो आहे तो माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधिर्या हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिवे वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण पांडुरंगाचं पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास पांडुरंगाचं आपण पहिल्यांदा स्मरण केलं. नंतर ज्यांनी ज्यांनी आपल्या सर्वांना हा संप्रदाय दाखवला, या तत्वज्ञानाचा पाया घालून ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये तुम्हा आम्हाला सहभागी करून घेतलं, अशा सर्व संतांना नमस्कार करतो. आपण सर्व मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी कीर्तनाची सेवा ऐकण्यासाठी आलेला आहात. अशा माझ्या माता भगिनी ज्येष्ठ या ठिकाणी जे बसलेले आहेत त्या सर्वांना मी नमस्कार करतो, तुम्हाला नतमस्तक होतो. या सेवेसाठी जे टाळकरी म्हणून उभे आहेत त्यांनाही मी साष्टांग नमस्कार करतो. आणि आजच्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी हा सुंदर असा सप्ताहाचा कार्यक्रम ज्यांनी ज्यांनी आयोजित केलेला आहे त्या सर्वांना मी नतमस्तक होतो, कुणाचंही नाव न घेता. कारण हा सप्ताहामध्ये ज्याचा खारीचाही वाटा असेल त्या सगळ्यांना माझा, माता भगिनींना, माऊलींना सगळ्यांना नमस्कार. आजच्या सेवेला श्री गेगे साहेबांनी मला आग्रहानं निमंत्रित केलं, त्यांनाही आजच्या सेवेचा मला त्यांनी संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्यामुळे मी त्यांना नतमस्तक होतो. त्यांच्यामुळेच आजची सेवा माझी या ठिकाणी घडून आलेली आहे. सेवेसाठी घेतलेला अभंग हा ज्यांनी या संप्रदायाचा पाया घातला अशा माऊलींचा, ज्यांना आपण माऊली म्हणतो, त्यांचा हा अभंग आहे. पहिल्या चरणामध्ये माऊली देवाच्या दारामध्ये तुम्ही आम्ही जेव्हा जातो तेव्हा त्याला जे मागतो ते मागितल्यानंतर देवाला म्हणतात की हे परमेश्वरा, जो क्षणभर देवाच्या दारात उभा राहिला असेल त्याला चारी मुक्ती प्राप्त होऊ दे. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात माऊली की तुम्हा आम्हाला बोध करतात की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही आम्ही सगळे संसारी जीव आहोत, लग्न करतो, संसार करतो, अनेक सुखदुःखांचा अंगा खांद्यावर झेलत
आयुष्याचा गाडा चालवतो. हा गाडा चालवत असताना तुम्हाला आम्हाला बळ यावं म्हणून आपण हा संप्रदाय अंगी खांदी वाहतो. तर हा संप्रदाय वाहत असताना माऊली म्हणतात की ही जी जीभ आहे ती जीभ बाबांनो ताब्यात ठेवा आणि पुढे पाठीमागे लावा. वेद शास्त्र उभारी पाहिजे सदा. आणि त्याच्या पुढे हे जर सगळं तुम्ही केलं तर भगवंत तुमच्या उशाशी आहे त्याचं प्रमाण देताना माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी प्रस्तुत जी सेवा मी आज करणार आहे ती माझ्या मतीप्रमाणे हा अभंग जसा मला माऊली कृपा आशीर्वाद देतील तसा मी 1-1.25 तासाच्या कालावधीमध्ये एकच तास शिल्लक आहे त्या कालावधीमध्ये मी सोडवण्याचा प्रयत्न करतो. बघा, आम्ही सांप्रदायिक आहोत. संप्रदायातल्या लोकांना हरिपाठ हा मुखोद्गत असलाच पाहिजे. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे जे सांप्रदायिक आहेत त्यांचा धर्मग्रंथ म्हणजे कुठला? धर्मग्रंथ जो आपला आहे तो ज्ञानेश्वरी आहे. भगवान श्रीकृष्णाने 700 श्लोक भगवद्गीतेमध्ये सांगितले. किती? 700. आणि त्या 700 श्लोकावर माऊलींनी 9000 ओव्यांचं भाष्य करत ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या समोर ठेवली. ज्ञानेश्वरीच का लिहावीशी वाटली हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. की माऊली तर त्याच्यापेक्षा प्रगाढ पंडित होती. अमृतानुभव ज्यांनी वाचला असेल किंवा ज्याला वाचायचं असेल त्यांनी वाचावाच. त्यावेळेला माऊलींचा आवाका समजतो. अवघ्या 16व्या वर्षी हा आवाका येणं म्हणजे माऊली म्हणतात की माझी 21 जन्माची पुण्याई आहे तेव्हा कुठं मी करू शकतो. तर ज्ञानेश्वरी का लिहावी वाटली? कारण सर्वसामान्यांना माऊलींना देव दाखवायचा. तुम्ही म्हणाल की त्याच्या अगोदर देव दिसत नव्हता का? त्याच्या अगोदर माऊलींच्या अगोदर या भारतामध्ये देव नावाची गोष्ट नव्हती का? होती. परंतु देव सर्वसामान्यांना समजत नव्हता. 750 वर्षापूर्वी अशिक्षित असलेल्या समाजाला भगवद्गीतेतलं तत्वज्ञान आजही जे कळत नाही, जे स्वतःला सुशिक्षित म्हणतात त्यांना, कारण शिक्षणाचं प्रमाण हे आता 90% पेक्षा जास्त आहे. पण शिक्षण घेतलं म्हणजे तो सुशिक्षित झाला का? तर या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. मी तुम्हाला 750 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो आहे की त्या काळात अज्ञानी असलेली आमची जनता, सर्वसामान्य माणूस, त्याला देव जर दाखवायचा असेल किंबहुना त्याला त्याच्या व्यवसायामध्ये, कर्मामध्ये, प्रपंचामध्ये देवाचं स्वरूप जर दाखवायचं असेल तर मला ज्ञानेश्वरी लिहावी लागेल. आता देव आणि विठ्ठल याच्यामध्ये फरक आहे का? हा प्रश्न मी यासाठी उपस्थित केला की जर माऊलींना विठ्ठल म्हणजे देव आणि देव म्हणजे विठ्ठल म्हणायचं असतं तर ज्ञानेश्वरी मधली पहिली ओवी ओम नमोजी अद्या
वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. मग माऊली काय म्हणाले असते? विठ्ठल नमोजी आद्या. बरोबर नाही? साहजिक आहे, कारण आमच्या संप्रदायाचं अधिष्ठान विठ्ठल आहे. मग माऊली विठ्ठल का म्हणले नाही, देव का म्हणले? तर देव हा विठ्ठलाच्या पलीकडे खूप मोठा आहे हे माऊलींना सांगायचं होतं. म्हणून ते म्हणाले ओम नमोजी आद्या विठ्ठला. बघा, देव हा सर्वसामान्य माणसाला कळावा म्हणून तो सगुण रूपात आणला गेला. देव हा सर्वसामान्य माणसाला कळवण्याचा देव कसा कळणार? देव तर निर्गुण निराकारी या विश्वाला व्यापक असलेला आहे. त्याला कुठलीही सीमा नाहीये, त्याला कुठलंही बंधन नाहीये. ज्यानं हे विश्व निर्माण केलं त्याला कसलं आलंय बंधन? जो विश्वाचा बाप आहे त्याला कसलं आलंय नाव? म्हणून देवाला नाव नाहीये. आणि अशा ब्रह्मांडाचा नायक जो आहे त्याला माऊली म्हणतात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. ज्याला वेदानं उलगडण्याचा प्रयत्न केला असा तो जो कोणी आहे, ज्यानं हे ब्रह्मांड निर्माण केलं असा जो कोणी आहे त्याला बापांनो नाव नाही. म्हणून माऊली म्हणाले त्याचं नाव ओम, ओंकार स्वरूप. असा जो परमात्मा आहे तो ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. वेदांनी प्रयत्न केला त्याला सांगायचा विस्तारित रूपानं, पण वेद नेती नेती म्हणती. सांगता आला नाही वेदांना सांगता आला नाही. परमेश्वर कसा आहे हा व्यक्तच करता आला नाही. पण माऊलींनी तो तुमच्या आमच्या समोर पहिल्या ओळीतच ठेवला. जय जय स्वसंवेद्या. स्वसंवेद्या कुठे तो? आत्मरूपा. स्वतः जवळ आहे, प्रत्येकाजवळ आहे. आपल्या आत्म्यातच देव आहे. किंबहुना आत्मा हाच देव आहे. सर्व घटी राम देहादिक. सर्व घटी राम सर्वाघटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सूर्याचा प्रकाश ज्याप्रमाणे सर्व भूमंडळामध्ये जातो, ब्रह्मांडामध्ये जातो आणि सर्वांना समान प्रकाशित करतो, अगदी तसाच सर्वाघटी म्हणजे प्रत्येक घटात. घटात म्हणजे चराचरी, जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत. आता प्रश्न असा निर्माण होतो की माऊलींना स्वतःच्या अंतःकरणामध्ये असलेला परमेश्वर हा दाखवायचा होता. म्हणून माऊलींनी पहिलीच ओवी म्हटली की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा. आता
मला तुम्हाला ज्ञानेश्वरी मधून त्या 9000 ओव्यामधून डायरेक्ट घेऊन यायचंय हरिपाठावर. माऊलींनो, बाबांनो, टाळकऱ्यांनो, माळकऱ्यांनो, ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नसेल तरी हरिपाठ म्हणजे ज्ञानेश्वरी. 9000 ओव्यांचं सार माऊलींनी फक्त 27 अभंगात ठेवलं. हे तुमच्या आमच्यासाठी. कमीत कमी तेवढं तरी. बर, तेवढं नाही शक्य. मग कमीत कमी पहिला तरी अभंग की देवाची द्वारी उभा क्षणभरी. आता प्रश्न निर्माण होतो की देवाच्या दारामध्ये आम्ही तर दररोज जातो, पण मुक्ती काही दिसली नाही. किती वेळा गेलो असो तुम्ही सांगा. आपण, मी तर लहानपणापासून जातो. यातले बरेचसे लोक कितीतरी वर्षापासून जात असतात. माया बहिणी पण कितीतरी वर्षापासून जात. कधी दिसली मुक्ती तुम्हाला? पाहिली नाही ना? कुणी पाहिली का? नाही पाहिली. मग का दिसत नाहीये? माऊली तर म्हणतात की देवाची द्वारी फक्त क्षणभरात उभारायला सांगतात. संत जे बोलतात त्यांचा सिद्धांत असतो. संतांचं वाक्य सोडून द्या, शब्द सोडून द्या, अक्षर सोडून द्या, काना मात्रा वेलांटी देखील चुकीची नसते. इतकं त्यांचं शास्त्र शुद्ध बोलणं असतं. त्याच्याही पलीकडे जाऊन म्हण की तत्व सिद्ध बोलणं असतं. 1+1=2. हा जसा गणिताचा सिद्धांत आहे तसंच माऊलींची प्रत्येक सिद्धांत आहे. तर मग माऊली तर खोटं बोलत नाहीयेत. मग होतंय काय? देवाच्या दारात गेल्यानंतर चारी मुक्ती आपल्याला का भेटत नाही? आता ह्या चारी मुक्ती कुठल्या? 4 मुक्ती कुठल्या? त्याच्यामधली पहिली मुक्ती आहे सलोखता. दुसरी मुक्ती आहे समीपता. तिसरी मुक्ती आहे सरूपता. आणि चौथी मुक्ती आहे सायुज्यता. बघा, आपल्याला बऱ्याचशा लोकांना या मुक्तींची पण नाव आहे. आता काय आहे हे सलोखता? काय आहे ही समीपता? बघा, आई आणि बाळ यांचं नातं जे असतं ना ते सलोख्याचं असतं. आईला क्षणभर बाळा वाचून करमत नाही. आलेल्या प्रत्येकाला ते आपलं बाळ दाखवत असते. हा भाव आहे. तिचं बाळ जे आहे ते किती गोंडस आहे, त्याचे नाक किती सुंदर आहे, डोळे किती छान आहे, बरोबर की हे सारखं दाखवत. बघा, ती स्वतः त्याच्याकडं तासन तास बघते, परंतु तिची इच्छा पूर्ण होत नाही. ती त्याला स्नान घालते, ती त्याला पावडर लावते, ती त्याला कपडे घालते, आणखी काही काय किती नटवू आणि कसं करू. हा जो अंतःकरणाचा भाव असतो तो असतो सलोख्याचा भाव. तो कसा असतो? सलोखा. सलोखा एकदम जवळीक. त्याच्या पुढची एक पायरी म्हणजे समीपता. नातं जेव्हा एकमेकाशी बांधलं जातं ना, तर ते नातं परमेश्वराशी आपण सलोख्याचं बांधतो का? बघा, ज्या वेळेला आपण देवाकडे जातो त्यावेळेला देवाच्या बाबतीमध्ये आपला भाव कुठला असतो? तुम्हाला देवाचं दर्शन करताना त्याच्या मूर्तीत पाहावंसं वाटतं. त्याला तो आपुला तो एक देव करून घ्यावा. बरोबर, आपुला तो एक देव करून घ्यावा. हे आपलेपणा जो असतो, नात्यामध्ये देखील आपलेपणा असतो, तो तरी आपण जपतो का?
हा प्रश्न हा या रूपानं आपल्याला विचारावं लागेल एकमेकाला, की काय आम्ही नाते तरी जपतो का, त्याच्यामध्ये सलोखा ठेवतो का, नात्यामध्ये समीपता येते का. समीपता म्हणजे इतकी जवळीक की हा तो आहे का तो हा आहे. आपण कधी कधी दोन मित्र एकत्र असताना अरे बघितल्यानंतर तू आलास मग तू हा का नाही आला असं म्हणतो की नाही. कारण हा दिसला म्हणजे तो दिसला पाहिजे, तो दिसला म्हणजे हा दिसला पाहिजे. जसं राम आणि कृष्ण ही दोन नावं अखंड भारताला इतकी प्रिय आहेत. खरं तर थोडासा विषय अंतर होईल, परंतु मी सांगतो या दोघांमध्ये एकदम भिन्नता पण आहे. म्हणजे बघा, राम कधी जन्माला आले, दुपारी आले का संध्याकाळी, बरोबर. आणि कृष्ण कधी जन्माला आले, अगदी विरुद्ध. कधी जन्माला आले, संध्याकाळी. एक एक गोष्ट मी त्यांची उलगडत दाखवतो तुम्हाला, बरोबर. आता बघा, राम हे वनवासाला गेले, बरोबर. कुठून कुणीकडे गेले, ते उत्तरेकडून दक्षिणेकडे गेले, बरोबर. आता कृष्णानं स्वतःच जी ही होती राजधानी ती हलवली. ती कुठून कुणीकडे हलवली बघा तुम्ही, ती पूर्वेकडून पश्चिमेकडे हलवली. मग एक जण पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो, एक जण उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. की कशाला काय मिळेल. बर, दुसरं, राम म्हणजे एक तत्व आहे, बस. त्यानं एक बाणी, एक पत्नी, तो बोलला म्हणजे सत्य. आता कृष्णाच्या आयुष्यात बघा, यातला कुठलाच कशाचा काय नाही. एक पत्नी आहे का, नाही. एक वचनी आहे का, नाही. कुणाला काय वचन देतो ते कळतं का, नाही. बर, राम स्वतः लढले, कृष्ण स्वतः लढले का, सगळं वेगळं आहे, एकमेकापासून वेगळं आहे. पण या अखंड भारताला या दोघांचं वेळ आहे, बरोबर. आता मी पुन्हा मूळ विषयावर येतो, कारण त्यांच्या दोघांबद्दल राम आणि कृष्ण हे तुमच्या आमच्या अंतःकरणाचे विषय आहेत. त्यांच्याबरोबर बोलायला लागलो तर आणखी हा विषय खूप वाढत आहे. प्रश्न असा आहे की मी या मुद्द्यावर होतो की जिथं राम आहे तिथं कृष्ण आहे असं पण म्हणतो. ही मला समीपता सांगायची की किती जवळ आहे. राम 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 म्हणतात, कृष्ण कृष्ण पण म्हणतो आपण, राम कृष्ण हरी हा आपला मंत्र तयार झाला. तर ही समीपता, भगवंताकडे जाऊन आपण त्याच्या समीप जातो. स्वरूपता, आता ही तर त्याच्याही पुढची स्टेप आहे. स्वरूपता म्हणजे इतकी एकात्मता की त्याच्यामध्ये भिन्नत्व दिसत. जसं राम आणि कृष्ण हे दोन नाव म्हणतो आपण, परंतु स्वरूपता म्हणजे तोच आहे. मीच राम आहे, मीच कृष्ण आहे, हा जेव्हा भाव स्वतःच्या अंतःकरणात निर्माण होतो तेव्हा ती झाली स्वरूपता. रूपाशी एकात्म पावणे, तादात्म्य पावणे, एक रूप होणे. जसं पाण्यामध्ये दुधामध्ये जर पाणी मिसळलं तर हे दूध आणि हे पाणी सांगता येतं का, सांगता येतं बाबा, नाही का. ते एकरूप झालेलं असतं. तर ज्याच्यामध्ये आपल्याला भिन्नत्वच आहे हे सांगता येत नाही, ती झाली स्वरूपता. आणि सायुज्यता म्हणजे भगवंतामध्ये तो वरती भगवंताकडेच निघून गेला. मुक्ती, सायुज्यता ही त्याच्यासारखी मोठी मुक्ती असू शकत नाही. आता मी तुम्हाला मुक्ती सांगितली, बरोबर, परंतु मुक्ती या चारी जर प्राप्त करायच्या असतील तर महाराजांनी सांगितलं की देवाच्या दारात जायला पाहिजे. देवाच्या दारी Oh,
क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधलेल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. माऊली, या 4 मुक्ती साध्य करण्यासाठी आम्हाला आजपर्यंत न सापडलेलं देवाचं दार दाखवतात. ते दार म्हणजे काय? नाम हेच दार आहे. देवाचं दार दुसरं कुठलंच नाहीये. नाम हेच दार आहे. ते तुमच्या आमच्यासाठी हे साधन उभं करून ठेवलेलं आहे. नाही तर देव सापडणं हे आमच्यासारख्या संसारी माणसाला शक्य आहे का? कधीच शक्य नाही. म्हणून नाम हाच देव आहे आणि देव म्हणजेच नाम आहे. आता हे नाम जे आहे तेच देवाचं दार आहे. कारण देवाला तर नाव नाही, पण तुमच्या आमच्यासाठी त्या नामामध्ये माऊलींनी प्रेम टाकून ठेवलेलं आहे. त्या नामाशी तुम्ही आम्ही एक रूप झालो पाहिजे. त्याच्यामध्ये त्या नामाशी सलोखता आली पाहिजे, समीपता आली पाहिजे, स्वरूपता आली पाहिजे. तेव्हा कुठं तुम्हा आम्हाला सायुज्यता मुक्ती मिळेल असं माऊली सांग, मी नाही. हे दार आपल्याला दिसत नव्हतं, मलाही दिसत नव्हतं लहानपणापासून. परंतु मी शोधत शोधत माऊलींना पुढे पुढे जातो आहे. तर माऊलींनी हे दाखवलं की हे दार आहे. काय हे दार? तर नाम हेच दार आहे तुमच्या आमच्यासाठी. कारण भगवत प्राप्ती हा आमच्या सारख्या संसारी जीवाचा हा सहजासहजी मार्ग नव्हे. म्हणून संतांनी नामसकीर्तनाचा मार्ग तुम्हा आम्हाला उपलब्ध करून दिला आहे. नामसकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची नरगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण ठाईच बैसोणी. कधी बसलो का आपण? बघा, ठाईच बैसोणी करा एक चित्त. चित्त तर फार अवघड आहे, एक क्षणही स्थिर राहत. ठाईच बैसोणी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. काय सुंदर बोलतात. म्हणून तर ही कीर्तन सेवा आहे. तुम्ही सगळे बसून ऐकता ही सेवा. खरं तर कीर्तनामध्ये ज्यावेळेस मी विठ्ठल विठ्ठल म्हणेल त्यावेळेला तुम्ही पण विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. कारण विठ्ठल हे नाम जर घेतलं तरच आपल्याला पुण्य मिळणार आहे. परंतु संत पुण्य किती मिळणार आहे असा प्रश्न जर विचारला माऊलींनी, तो तुम्हाला आम्हाला विचारलेला आहे. खरं तर हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आपल्याला असं वाटतं की किती पुण्य मिळत म्हणून म्हणतात माऊली की पुण्याची गणना कोण करी. फार सुंदर अर्थ काढलाय माऊलींनी महाराज. शांत चित्त करून, चित्त एकदा स्थिर ठेवला माऊली, चित्तासारखा दुसरा विषयच नाही परमार्थामध्ये. बघा, मी जो अर्थ सांगतोय तो अभिप्रेत असावा माऊलींना असं मला वाटतं. काय म्हणतात माऊली? हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करताय? अरे येईल पुण्य आणि जाईल पुण्य, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला कुणाशी घेणं देणं आहे? फक्त भगवंताशी घेणं देणं आहे, फक्त नामाशी घेणं देणं आहे. मी त्याच्याशीच एक रूप झालेलो आहे. नाम हेच मी आहे आणि मी हाच नाम आहे, किंबहुना मी हाच देव आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून पुन्हा माऊली पहिल्या ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये आत्मरूप दाखवतात. ते हे आत्मरूप हेच आहे. भगवंत कोण आहे? तुम्ही आम्ही भगवंत आहोत. बघा, आता तुम्ही तर आम्ही भगवंताच्या फार जवळ गेलेलो आहोत. मी तुम्हाला पाहतोय तर सगळ्यांना भगवंत स्वरूपात पाहतोय. मला दिसतोय की तुम्ही सगळे विठ्ठल स्वरूप आहात. माझ्या माता भगिनी रुक्मिणी स्वरूप आहे. तुम्हाला दिसतंय असं काही? बघा,
आणि हे दिसत असेल तर मग तुम्ही देवाच्या दारात उभे राहिलेले आहात. जोपर्यंत तुम्ही हे तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला देवाचं दार सापडणार नाही. देवाचं दार एकदम जवळ आहे, पण ते सापडत का नाही, त्या प्रश्नाचं उत्तर मी पुढे देतो. विठ्ठला का सापडत नाहीये? त्याचं कारण असं आहे माऊली, आपल्या सगळ्यांना असं वाटतं की मी स्वतः सगळ्यात माझ्या घरादाराला चालवतो, ठीक आहे, बाकीचं सोडून दे. मला वाटतं की मी म्हणतो तेच माझ्या घरात होतं. बरोबर, मी हा तुमच्यातून माझ्यातून निघत नाही. मी म्हणतो तेच होतं. माऊली तर मीवर फार बोललेले. मी माझी ऐसी आठवण हरपले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासाची व्याख्या करताना माऊली म्हणतात की फक्त काय विसरा, मी विसरा. आता हे मी तर विसरत नाही ना बाबा. आता हा मी कोण आहे, जो की मला देवाच्या दारात उभा राहू देत नाही? तर हे मी 14 आहे. किती आहेत? 14 आहे. कोण आहेत हे 14? 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 4 अंतरेंद्रिय आहेत. आपल्या जवळच आहेत. डोळा, कान, नाक, जीभ, त्वचा, ज्ञानेंद्रिय. 5 कर्मेंद्रिय आहेत. हात, पाय, वाचा, बुध आणि लिंग. हे 5 झाली कर्मेंद्रिय. आणि 4 अंतरेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे 14 लोक आम्हाला चालवतात. आपला उगाच गैरसमज असतो की आम्हाला चालवतो. विठाला आम्हाला चालवत नाही बाबा. आम्हाला हे 14 चालवतात. ज्या क्षणाला, मी पुन्हा सांगतो, ज्या क्षणाला आम्ही या 14 चालू ना, त्या क्षणाला आम्ही देवाच्या दरवाजामध्ये उभे राहू. तो क्षण आहे. कुठला क्षण आहे? हा मी सांगतो ते एक क्षण. देवाचे द्वारी उभा क्षणभरीत आहे ना, तो हा क्षण आहे. तुम्ही बघा. मी तुम्हाला निक्षून सांगतो बाबांनो आणि माझ्या माता भगिनींनो, आम्हाला चालवत नाही. हे 14 आम्हाला चालवतात. रात्रंदिवस आमचा पिच्छा करतात. बरोबर. आणि त्यातली त्यात जीभ जी आहे, बरोबर, तिच्याकडं ही फार हुशार आहे. हे ज्ञानेंद्रियामध्ये पण येते आणि कर्मेंद्रियामध्ये पण येते. सामर्थ्य जास्त आहे जिभेमध्ये. बाकीचे बघा इंद्रिय जे आहे ते एकटे येतात. एक तर ज्ञानेंद्रिय असेल, नाही तर कर्मेंद्रिय असेल. जीभ 2 ठिकाणी. काय? चव लागते का नाही जिभेला? खारट, तुरट, आंबट, हलकट. हलकट यासाठी म्हटलं मी की जी चव घेऊ नये ते लोक घेतात, त्याला हलकट म्हणाय. आता ही जीभ चव घेते, ज्ञानेंद्रिय झालं. आणि कर्मेंद्रिय म्हणजे बोलते ना. जीभ बोलते की नाही? काय का? ती जीभ आग पण लावते, प्रेम पण करते आणि युद्ध पण पेटवते. मी आता जे बोललो असेल त्याच्या पाठीमागची कारण मिळून तुम्हाला समजलं की बोलूनच आग लागते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आई बहिणी ज्या बसलेल्या आहेत माझ्या, आणि बापड्यांनो, टाळकऱ्यांनो, माळकऱ्यांनो, बघा तुम्ही
की घरामध्ये आग कोण लावते? जीभच लावते. बोलू नका, खूप प्रश्न सुटतील संसारात. पण बोलायचं काही थांबत. ही जीभ आहे ना, ती जीभ दोन्ही प्रकारचं काम करते. ही प्रेमही करू शकते आणि द्वेषही करू शकते. राग, द्वेष, मद, मत्सर, दंभ, अहंकार याचं मूळ खजाना जो भरलेला आहे तो ह्या जिभेत आहे. आणि म्हणून माऊली तिसऱ्या चरणात सांगतात, अजूनी संसारी जिरले बुकारी, अजूनी संसारी जिरले बुकारी, अजूनी संसारी जिरले बुकारी, अजूनी संसारी जिरले सगुण रूप आहे का निर्गुण रूप आहे या वादात न पडता माऊलींनी तुम्हा आम्हाला सगुण पांडुरंग दिला आणि दाखवला की बाबांनो हाच देव आहे. त्याला नाव दिलं रामकृष्ण. बाबांनो याच्यामध्ये भाव टाका, त्याच्याशी एक रूप व्हा. भावे विन देव नकळे संदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. दैवत तिथल्या विन प्राप्त, भुजे विन हित कोण सांगे. काय सुंदर आभा, हरिपाठासारखी मजा करत.
मुखे म्हणा हरी मुखे भाव बळे अकळे ये रवीना कळे. आणि माऊली म्हणतात करतळी आवळे साहरी वारिया सारवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन तैसे. प्रयत्नपूर्वक देवाला आपलंसं करायचं असेल तर बाकी काही नको. देवाला तुमचं फक्त आणि फक्त भाव शुद्ध हवा आहे. आणि या 14 इंद्रियांना बाबांनो दूर ठेवा. एकमेकावर प्रेम करा. माणसातला देव पहा, देवातला माणूस पहा. आमचा संप्रदाय तर सृष्टीमधला देव पाहायला शिकवतो. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही. कुठं नाहीये देव नटला देव नटला देव नटला बरोबर बोलला देव नटला नाना परी म्हणून भरुणी उरला चराचर. चराचरामध्ये देव आहे असा सांगणारा संप्रदाय तुमचा आमचा आहे. त्या संप्रदायाचे आपण पायिक आहोत. संप्रदायाने अतिशय सहज सोपा मार्ग तुम्हा आम्हाला दिलेला आहे. त्या सोपा मार्गानेच आपल्याला जायचं आहे. भगवान संतांनी हे सोपे मार्ग तुमच्या आमच्यासाठी करून ठेवलेले. ते मार्ग तुम्हाला आम्हाला समजावून घ्यावे लागतील. तसं पाहायला गेलं तर आचरणात आणायला ते अवघड का जातात? कारण लहानपणापासूनचे संस्कार आले जातात. चांगल्या गोष्टी शिकायला जड जातात. वाईट गोष्टी शिकवायलाही सोप्या जातात आणि शिकायलाही सोप्या जातात. त्यामुळे संप्रदाय हा तुम्हा आम्हाला जगायला कसं पाहिजे ते शिकवतो. प्रेम कसं करायला पाहिजे ते शिकवतो. जे जे आपल्या अवतीभोवती आहे त्या सगळ्यामधला परमेश्वर आपल्याला दिसला पाहिजे. भावानं तो आपल्याला कळला पाहिजे. तुम्ही प्रेम करत राहा, तुम्हाला प्रेम सगळीकडून मिळत राहील. प्रेमाचा वर्षाव करा. आईवर करा, बहिणीवर करा, आत्यावर करा, मावशीवर करा. सगळ्यावर प्रेम करा. वाईट बोलायचं कमी करा. ही जीवच आहे, ती घराघरामध्ये आग लावते, घराघरामध्ये आग पेटवते. तर तो संयम माऊलींनी आपल्याला शिकवलेला आहे. ही फारच जर वाईट जीभ असेल तर मग माऊलींनी सांगितलं की तिला चांगल्या सवयी लावा. ही वाईट आहे ना, मग काय करा? चांगल्या सवयीकडे तिला झुंबा. आणि चांगल्या सवयीकडे वेदशास्त्र उभारी बाह्यासुद्धा. वेदशास्त्राचा अभ्यास करा. वेदशास्त्र मुखोद्गत करायला शिका. वेदशास्त्र म्हणायला शिका. चांगलं बोलायला शिकवा. बरोबर? चांगलं बोलायला शिकलं की चांगलं अंतःकरणात येतं. जसं पेराल तसं उगवतं. अंतःकरणात जर वाईट असेल तर बाहेर तोंडात वाईटच येणार. कुणीतरी कानात वाईट सांगतं की जीभ पुन्हा बाहेर वाईटच काढतं. कुणीतरी मनात वाईट टाकतं, पुन्हा ही जीभ वाईटच बाहेर काढतं. ती थांबायला तयार नसते. ती देवा
बाबांनो, ताईंनो, दादांनो, दोन गोष्टी. एक, नामाचा सतत जप अंतःकरणात करा, भाव शुद्ध ठेवत चला. भाव हाच देव आहे आणि शुद्ध भावानं चांगलं चांगलं बोलत चला. आणि जेव्हा असं वाटतंय की हे बोलल्यावर काहीतरी घडेल, तेव्हा आता यांनी सांगितलं की ज्ञानदेव मौन, मौनम सर्वार्थ साधनम. बरोबर. हा परमेश्वर मौनानं साध्य करायचा. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री. बरोबर. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, स्नेह राहो तेथे कटक, सौजन्य तेथ सोयरिक, वणे तेथे दाहक सामर्थ्यता, या तेथे धर्मू. बघा, धर्मू तेथे सुखागमू. एक अधिक एक दोन सांगतात भाऊ. जिथे दया आहे तिथे धर्म आहे, जिथे धर्म आहे तिथेच सुखाचं आगमन आहे. दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागमू. सुखी पुरुषोत्तम असे जैसा, वसंतू तेथे वणे, वणे तेथे सुमणे, सुमणी पाले गणे सारंगाची. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. पुन्हा तिथे गुण, ज्ञानी आत्मदर्शन. आत्मदर्शन तुम्हाला आम्हाला होत नाही बाबांनो. हे 14 इंद्रिय ताब्यात ठेवा. ज्ञानी आत्मदर्शन. आणि दर्शनानं काय होणार आहे? दर्शनी समाधान असे जैसे. भाग्य तेथे विलासू, सुख तेथे उल्हासू. हे असे जेथ प्रकाशू, सूर्य जेथ. काय माऊली आहे, काय ज्ञान आहे, काय ज्ञानाचं भांडार आहे बाबांनो. तुम्ही आम्ही मराठी भाषेत जन्माला आलो, हे काही सोपं नाही. काहीतरी पुण्याई असेल तेव्हा माऊलींनी लिहिलेल्या मराठी मधल्या ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी जर आपण कानडीमध्ये जन्माला आलो असतो, तेलुगू लोकात जन्माला आला असतो, तर ज्ञानेश्वरी दिसली पण नसती. कशी असेल ती समजली पण नसती. कानडा विठ्ठलो कर्नाटक. पण सगळ्या कानडी लोकांना कानडी भाषा येते, पण त्यांना मराठी भाषा येते का? अरे आपल्याला मराठी येते, परंतु आपण ज्ञानेश्वरी वाचत नाही. यासारखं दुर्दैव ते कुठलं असू शकतं. आपल्याला मराठी येते, परंतु आपण हरिपाठ म्हणत नाही. यासारखं दुर्दैव कुठलं. सगळ्या मुलांना, लहान मुलांना हरिपाठ शिकवायला पाहिजे. सगळ्या लहान मुलांना. तुम्हाला एक गोष्ट सांगू, कुणाला आवडो किंवा न आवडो, परंतु धाडसानं सांगतो, परमार्थ हा वयोवृद्धांची गोष्ट नाही. परमार्थाला सगळे वयोवृद्धच आपण घेऊन येतो. परमार्थ ही बालकांची गोष्ट आहे. त्यांना शिकवलं पाहिजे आपण. संस्कृती त्या लहान लहान मुलांना शिकवली पाहिजे, तर ती जतन होईल. तरण भाग्यवंत, तरण भाग्यवंत, तरण भाग्यवंत, तरण भाग्यवंत. तर हा हरी जर शोधायचा असेल तर तुमच्या माझ्या घरात आहे, तो दिसला पाहिजे. त्यासाठी नामस्मरण हे दार आहे. त्या दारानं जा, तुम्हाला तो दिसेल. आणि स्वतःच्या इंद्रियावर ताबा ठेवा. इंद्रिय ही
आपल्याला विषयाची गोडी लावतात, विषयाकडे धावायला लावतात. परंतु परमेश्वराने इंद्रिय जे दिलेली आहेत ती भोगण्यासाठीच दिली. फक्त त्याच्यावर संयम असायला हवा. संयमाशिवाय इंद्रिय भोग वाईट आहे. गोड खात राहतो, इतका गोड खातो की त्याला डायबिटीस होतो. कशाला बाबा एवढा गोड खायला? तिखट एवढं खातो की त्याला मूळव्याध होतो. अतिरेक कुठल्याही गोष्टीचा वाईट असतो. इंद्रियांना दमन करू नका. इंद्रिय दमन करणं ही योग्यांचं आहे काम आहे. योगी लोक इंद्रियांचं दमन करून परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात. योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळशी तो तू आम्हापाशी मागे पुढे. हे म्हणण्याचं सामर्थ्य जे आहे ते भक्ती योगात आहे. भक्तीमध्ये सामर्थ्य आहे. जेवढे काही संत होऊन गेले त्या संतांच्या जवळ पांडुरंग उभा राहिला. दुसरं तिसरं काही कारण नव्हतं. फक्त भक्ती आणि तिचं प्रेम एवढंच कारण. कुणाचंही नाव घ्या, त्यांच्याजवळ पांडुरंग उभा राहिलेला आहे. त्याचं कारण काय? कारण पांडुरंग हा देव हा ज्याच्या आपण काही लोक देवाच्या पाठीमागे पळतात आणि म्हणतात की मला हे दे, मला ते दे, मला अमुक दे. देवाला काही मागायचं नसतं. त्याला काही कळत नाही का? त्याला कळत नाही तुम्ही का आलात ते? तो सगळ्या विश्वाचा नियंता आहे. त्याला 10-20 रुपये टाकून आपण म्हणून तर बाबा माझा मुलगा पास होऊ दे बाबा. अरे कशाला? तुला जे काय करायचं ते कर, मी तुझा आहे. ही भावना काय येत नाहीये मनात? हे परमेश्वरा तू माझा आहेस आणि मी तुझा आहे, तुला काय करायचं ते कर. असे कितीतरी संत आहेत. ते भगवंताला म्हणतात की आम्हाला पुन्हा पुन्हा हा जन्म दे. कारण हे द्वैत जे आहे त्या द्वैतामध्ये खरी मजा आहे. वैकुंठ जो ऐसे नाही कवळ काही गाल्याचे. आम्हाला तू वैकुंठात ठेवू नको, पुन्हा पुन्हा इथं जन्म दे. कारण आम्हाला तू आमचा आहेस आणि आम्ही तुझे आहोत. ही भक्ती प्रेमाची आस ही संतांना लागलेली आहे. ही गोडी संतांना लागलेली आहे. भक्ती प्रेमाची गोडी ही अवीट आहे. ते जिवेन सोडी ऐसे झाले लाचावले मन लागली से गोडी. ते जिवेन सोडी ऐसे झाले. बरोबर की नाही? विसरता आलं पाहिजे आणि भगवंताच्या चरणी एकरूप होता आलं पाहिजे. आम्ही गुंतलेलो असतो. कशात गुंतलेलो असतो? आपल्या आपल्या पदामध्ये गुंतलेलो असतो. आपल्या आपल्या प्रतिष्ठेमध्ये गुंतलेलो असतो. हा शेतकरी असतो, तो कामगार असतो, तो अधिकारी असतो, तो मामलेदार असतो, तो कलेक्टर असतो, तो फौजदार असतो. हे सगळे पद आहेत. त्याच्यामध्ये गुंतून आपण कीर्तनाला आल्यानंतर देखील चाटपून चुटपून बसतो. भगवंताशी एकरूप होत नाही. त्याचं नामस्मरण पण करत नाही. कीर्तनाला आल्यानंतर देखील नामस्मरण करत नाही. विठ्ठल विठ्ठल मी म्हटल्यानंतर तुम्ही शांत म्हणून विठ्ठल विठ्ठल. परंतु असू दे. कारण नवविधा भक्तीमध्ये स्मरण आणि श्रवण ही देखील भक्ती आहे. मी विठ्ठल विठ्ठल म्हणत असताना तुम्हाला विठ्ठलाचं स्मरण होणं, विठ्ठल तुमच्या समोर उभा राहणं आणि तुमच्या कानावर नाव विठ्ठलाचं ऐकू येणं ही देखील भक्ती आहे. विठ्ठला आता कुठेतरी बरेचसे हात हल्लेले दिसले मला.
आता कुठतरी लोकांना वाटलं की नाही आता विठ्ठल म्हणलं पाहिजे, कारण आपुला तो एक देव करून घ्यावा. त्याला त्याला बघा, एक लक्षात घ्या, इथे आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. मी म्हणत नाही तुम्हाला संसारामधून लगेच आता तुम्ही उद्या जाऊन लगेच सगळे कपडे फिपडे बदलून भगवी वस्त्र प्रदान करून निघा. अरे तिथे निघून तरी काय उपयोग आहे, तुमचं मन जर संसारात अडकलेलं असेल. पण तुमचं मन, तुम्ही संसारात आहात पण तुमचं चित्त जर हे भगवंतात ठाई असेल, काम करताना भगवंत. आमच्या सगळे संत जे आहेत ते संसारी होते. गोरोबा काका संसारी होते, सावता माळी संसारी होते, कितीतरी संत आहेत, जनाबाई संसारी होत्या, कितीतरी लोक संत होते, बरोबर की नाही. संसार त्यांनी केला पण चित्त कुठं होतं? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विटाई भाजी, अवघी विटाई भाजी, अवघी विटाई भाजी, अवघी विटाई भाजी, हो अवघी विटाई भाजी, अवघी विटाई भाजी, अवघी विटाई भाजी. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. देवाला माझं कसं म्हणावं? आमच्या संतांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली. मी पुन्हा एकदा सांगतो की श्रमाला प्रतिष्ठा दिली आमच्या संतांनी. ह्याच्याही पुढे जाऊन सांगतो की मी जे काम करतो आहे तोच देव आहे, तिथेच देव आहे, त्या कामातच देव आहे, तिथेच मला माझ्या कामात परमेश्वर दिसतो. हे आमच्या संतांनी आम्हाला सांगितलं, बरोबर. म्हणजे माझी आई स्वयंपाक करत असेल तर तिच्या स्वयंपाकामध्ये भगवंत आहे. माझे वडील शेतामध्ये काम करत असतील, धुणं धुत असतील, जे कुठलं श्रमाला श्रम प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. कुठलं काम करतो परमेश्वराची इच्छा आहे. कोण कुठलं काम करतो, कोण व्यावसायिक असेल, कोण उद्योजक असेल, परंतु त्याच्या त्याच्या कामामध्ये त्याला देव दिसला पाहिजे, तिथे त्याला भेटला पाहिजे आणि आपण तो बघूया. याच शक्तीनं आज इथून जाऊया की मला माझ्या कामात देवच दिसणार आहे, तिथेच माझा भाव स्थिर राहणार आहे आणि भगवंत तिथेच येणार आहे. शेवटच्या चरणात ज्ञानदेव माया, ज्ञानदेव माया, व्यासाचे गुणा, ज्ञानदेव माया, ज्ञानदेव माया,
गायन ऐकलं पुण्याची गणना गोन करी
भगवंताच्या चरणी जर लीन व्हायचं असेल, त्याच्यावर एकरूप व्हायचं असेल, तर आपलं स्वतःच मी पण सोडून देत आलं. मी कोण आहे? अरे कोण आहेस तू? असं हे प्रश्न निर्माण होतो की नाही? मी कोण आहे त्याच्यातच जगता जगता अक्षरशः आयुष्याची संध्याकाळ आहे. बघा, मी शेवटला काही गोष्टी सांगतो. आमच्या संप्रदायानं आम्हाला नम्र व्हायला सांगतो. हो, कोण कोण होतो? कोण होतो लीन? बघा ना, स्वतःच्या भावाला आपण लीन होत नाही, जगाला काय? कधी कधी स्वतःच्या आईला आपण लीन होत नाही. माऊलीनं कधी चांगला स्वयंपाक केला तर तिला, आई ग आज काय गोड स्वयंपाक केला, असं कधी कोणी म्हणतं? एखाद दुसरा पती असेल की बायको राब राब राबून स्वयंपाक करते आणि तिनं अन्न पान वाढल्यानंतर भाजी वाढलेली असते, तिनं भाकरी पोळी केलेली असते, बाबा तुमच्या पानात वाढलेली असते. तुम्ही पहिला घास खाता तेव्हा कधीतरी म्हणाला की अगं काय सुंदर जेवण झालंय, एकदा तरी? नाही म्हणता का? आमच्या ताठा असतो हा सोडता आला पाहिजे. बघा, हे 5 बोट आहेत ना, लांब जायची गरज नाही. ही अशीच राहिली आणि ह्यांनी उचलायला काही सांगितलं तर उचलता येईल? नाही उचलता येईल. का? अंगी भरे ताठा पोराशी माया. हे ताठ बोट कुणालाही मदत करू शकत नाही, पण एक गोष्ट नक्की करू शकतात, ही ताठ बोट कुणाला तरी झापड मारू शकतात. आम्हाला संतांनी नम्र व्हायला शिकवलं. अगोदर घरापासून नम्र व्हा. आईला, पत्नीला, मी तर माझ्या पत्नीला म्हणतो दररोज म्हण, काय सुंदर स्वयंपाक केलाय. जर चुकून एखाद्या वेळेस म्हणलो नाही तर बायकोला वाटतं काही चुकलं काय की बहुतेक स्वयंपाक, पण म्हणा. मुलांनी सुंदर ड्रेस घातलेला असतो, शाळेला घातलेला असतो, कधीतरी बाप असा म्हटला की बाळा काय सुंदर दिसतोय, आज माझी गोष्ट लागत तुला, एकदा तरी? नाही. का? का या प्रश्नाला उत्तर नाही आमच्याकडे. आमच्या गावामध्ये ज्येष्ठ महिला असतात, ज्येष्ठ पुरुष असतात, ज्यांची 60 संपलेली आहे, 70 संपलेली आहे, 80 संपलेली आहे. त्यांना आता जायचंय काही वर्षानंतर. त्यांचं कौतुक कधी आपण केलं मनापासून? त्यांची चेष्टा करतात लोक, ज्यांनी आयुष्याची 70 गाठलेली आहे, 80 गाठलेली आहे. त्यांचे आशीर्वाद तर घ्यायला पाहिजेत आपण. साध्या साध्या गोष्टीमध्ये बाबा काय छान दिसतंय आज तुम्ही असं म्हटलं तर त्याला किती कौतुक वाटेल. आपल्या घरातल्या माणसाचं आपण कौतुक करत नाही, बाहेरच्या कधी करणार? सगळ्यावर आपण प्रेम केलं पाहिजे. गावातल्या तर सगळ्या माणसावर प्रेम केलं पाहिजे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. कारण तुम्ही त्या मातीत जन्माला आलात ना, काहीतरी तुमचं पुण्य आहे. असं उगाच पुरी कोणाला भेटतं का? असं मला 14 कोटी 14.5 कोटीचा महाराष्ट्र आहे. सोनगाव मध्येच तुम्ही जन्माला आलात. कितीतरी बाया बापड्या सोनगाव मध्ये जन्माला आल्या, लग्न होऊन गेल्या. कितीतरी बापे जन्माला आले, लहानाचे मोठे झाले. लहान लहान मुलांना ही शिकवा, वृद्धांना त्यांना दिसता क्षणी नमस्कार करा, कुठेही असो. मी तर करतो, मला आनंद वाटतो त्यात. माझ्या गावातल्या ज्येष्ठ माणसांना नमस्कार करण्यामध्ये मला आनंद वाटतो, म्हणून मी करतो. विठ्ठला अध्याय वाचा. त्रिगुणातीताच्या बाबतीत, त्रिगुणाच्या बाबतीत माऊलींनी फार सुंदर वर्णन केलेले 14 अध्यायामध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जसं कर्म असेल
जशा गुणांना तुम्ही युक्त असाल, त्याच गुणांनी युक्त असताना जर देह ठेवला तर त्याच योनीमध्ये तुम्ही जन्माला येणार. सत्वगुणांनी अंकित असाल आणि सत्वगुणामध्येच तुम्ही गेलात वरती निघून तर चांगल्या कुळामध्ये, साधू संतांच्या कुळामध्ये त्यांच्या पोटी जन्म येईल तुम्हाला. रजोगुणांकित भारांकित असताना जर त्यामध्ये तुमचा मृत्यू झाला तर व्यावसायिकाच्या घरी, उद्योजकाच्या घरी तुमचा जन्म होईल. आणि तमोगुणानं भारांकित असताना जर तुमचा मृत्यू झाला तर स्त्रिया मुंग्यांच्या योनीमध्ये तुमचा जन्म होईल. कमीत कमी पुढचा जन्म माणसाचा तरी मिळायला पाहिजे. एवढं तर प्रेम करा आपच्या आपलं. नाती काही अशीच मिळतात का? आई काय अशीच येते का? बाप काय असाच होतो का? हे काहीतरी ऋणानुबंध आहे. ऋणानुबंधाच्या ह्या गाठी ज्या पडलेल्या आहेत त्या तोडू नका, त्या बांधून ठेवा घट्ट दोरानं. त्यासाठी फक्त प्रेम हाच दोर आहे. वाईट बोलायची वेळ आली तर मौन बाळगा, शांत रहा, प्रश्न सुटतील. कुणाच्या आयुष्यात प्रश्न नसतात, सगळ्यांच्या आयुष्यात प्रश्न असतात. रस्त्यावरच्या भिकारीपासून ते अंबानींच्या आयुष्यात, सगळ्यांच्या आयुष्यात प्रश्न असतात. चांगले दिवस येतात, परंतु कुठलेही दिवस कायमस्वरूपी स्थिर राहत नाही. ना चांगले दिवस स्थिर राहतात, ना वाईट दिवस स्थिर राहतात. आजचा आलेला वाईट दिवस उद्या चांगला येईल म्हणून काढायचा. आजचा आलेला चांगला दिवस त्यावेळेला लक्षात ठेवायचं की सगळ्यांना आनंद द्या. उद्या जर वाईट वेळ आली तर मला भेटायला लोक यावेत. विठ्ठला देव, माझी आजची सेवा जी आहे ती मुद्दाम म्हणून मी पहिल्या अभंगावर घेतली की देवाचं दार तुम्हाला दाखवावं. कारण बरेच दिवस झालं तुम्ही पाहिलेलं नसेल, ते पाहायला मिळालं तुम्हाला आज, असं मी गृहीत धरतो. नामस्मरण हे देवाचं दार आहे. जेवढं शक्य आहे तेवढं नुसतंच तोंडानं नाव घेऊ नका, मग नाही घेतलं तरी चालेल. अंतःकरणामध्ये म्हणा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ही दोन नाव मनाला साजरी करू. त्याच्याबरोबरच विवाह करा. एक वेळेला बायकोचं नाव घेतलं हरकत नाही, मुक्ती मिळणार नाहीये काय, परंतु परमेश्वराचं नाव चिंतित राहा अंतःकरणापासून. की माऊलींनी नामस्मरणाचा मार्ग आपल्याला दाखवलेला आहे. जिभेला ताब्यात आपल्याला ठेवायचं आहे. आणि कुठल्याही संतांनी देवाला असं सांगतो तू माझ्याकडे असं कधी म्हणलेलं नाही. कुठलाच संत नाही, पण देव त्यांच्या घरी जाऊन रांगणात पाणी भरत राहिला. त्याच्या कारण फक्त प्रेम होतं. आणि प्रेमाशिवाय भगवंत तुमच्याकडे येऊ शकत नाही. तर प्रेम जर सर्व चराचरामध्ये असेल तर आपण सगळ्यावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. आपण सगळे सांप्रदायिक आहोत. संप्रदायातल्या माणसांनी एक तरी संस्कार प्रत्येक कीर्तनाला घेऊन गेला पाहिजे, असा मला तुम्हाला आग्रह आहे, नम्रतेची विनंती. एक कुठलाही संस्कार घ्या, नामस्मरण करा, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्या, चांगलं बोला. वाईट बोलायची वेळ आली तर बोलू नका. काहीतरी यातलं एक कुठलं तरी एक घ्या. म्हणजे माझं आज जी सेवा मी केलेली आहे ती पांडुरंगापर्यंत पोहोचली आहे असं समजतो. आणि आजचा हा जो तुम्ही माझा कीर्तनाचा जो भाग होता तो ऐकत असताना मी माणूस आहे, नारदाच्या गादीवर उभा राहिलो आहे म्हणून मी कीर्तनकार आहे. ही फार मोठी आपल्या संप्रदायाने दिलेली देणगी आहे की कुणालाही कीर्तनकार होता येऊ शकतं, त्याला बोलता आलं पाहिजे, विषय मांडता आला पाहिजे. तर संप्रदायाने मला हा अधिकार दिला म्हणून मी या ठिकाणी उभा राहून मी बोललो. असा माझा अजिबात अधिकार नाही आहे, याची मला जाणीव आहे. की माझा अधिकार नसताना केवळ संप्रदायाचा मी आहे म्हणून या ठिकाणी उभा आहे. काही चुकलं असले तर तुम्ही सगळ्यांनी मला पदरात घ्यावं. जर काही माझं बरोबर असलं तर माझ्या बोधडे परंपराची ती मला दिलेली देणगी आहे. रामदास महाराज भारती यांनी मला जे शिकवलं त्यांची कृपादृष्टी आहे. त्यामुळं जे चांगलं आहे ते माझ्या गुरूंचं आहे आणि जे चुकलेलं आहे ते मी माझं आहे. आणि मी माणूस आहे,
आणि तुम्हाला आता सांगितलं की माणसाने माणसावर प्रेम करायला पाहिजे. तुम्ही माझ्यावर प्रेम करा आणि ती सोडून द्या. जय विठ्ठल. विठोबार भोपाळ विठोबार भोपाळ विठोबार ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय बोलले बोले वेळी वामुळे विठ्ठल क्षमा करा महाराज नाही विचारी अधिकार मी आपला क्षमा करा महाराज तुला मैदानी जगाला भारत क्षमा करा महाराज. नारायण 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 महादेव बाबा नारायण बाबा नारायण बाबा नारायण गोविंद बाबा नारायण नारायण बाबा नारायण बाबा नारायण बाबा नारायण महादेव बाबा नारायण महादेव बाबा नारायण माणिक बाबा नारायण नारायण बाबा नारायण नारायण बाबा नारायण श्री ज्ञानदेव तुकाराम नगत नारायण महाराज की जय.